जर तुम्ही नादाला लागले तर तुमचा बोलठांचा पाटणी डॉक्टर होईल, तुम्हाला पेटी पेटी घेऊन येणार लागेल म्हणे. मग आता यांना म्हणा भाऊ जरासं सुधरा. बरं यांचं कसं आहे, निक्कम सरचा जर यांना फोन केला ना, म्हणजे निक्कम सर वाकल्या द्यायच्यात कसं होतं माहिती का, पहिल्यांदा त्यांचं आहे ना म्हणजे दवाखाना कायम चालू राहायचा. पण जसे निक्कम सर वाकल्यात आले का दवाखाना 10 मिनिटं उडा राहतो. आणि जर एखाद्याला सलाईन लावायचं राहिलं ना, अर्ध सलाईन लावी त्या आणि त्याला म्हणत्या अर्ध घे पिऊन. तसंच निक्कम सरचा फोन येईल, हा निक्कम सरचा फोन येईल, अर्जंट आम्हाला जावं लागत. कारण हे कसं होतं, निक्कम सर जर अगोदर गेले ना, हे दोघच माईक लावून धरी द्या, मग त्यांच्यात चाडावड चालती. आणि हे भांदाज बापू का त्यांचे मामा, आता त्यांना माहितीये ग्रामपंचायत आली. मग याय ना काय केलं माहिती का, यांना माहितीये आपला एक आहे आशा भाऊ, त्याला 10 मिनिटं येळ नाही. आणि दुसरे सुरेश भाऊ, त्यांना बी येळ नाही, ते संभाजीनगरला राहते वकील. हा मग आता हे प्रत्येकाला विचारित्या डॉक्टर कसे राहतील ग्रामपंचायतीला, डॉक्टर कसे राहतील ग्रामपंचायतीला. कोणी भेटला का त्याला इकडे रे भाऊ डॉक्टर कसे राहतील डॉक्टर. मग एक दिवस असं झालं, ते हे नाही का गावड्यात होत होते, गावड्या बांधाज बापू. हा मग त्यांना म्हणे त्या गावड्याच्या कानात म्हणत्या, वासरून गावड्याच्या कानात, डॉक्टर कसे राहतील डॉक्टर. त्याला म्हणा असं म्हणून नाही होत म्हणा, त्याला काम करावं लागत, जर पंचायत पाहायला यावं लागत म्हणा, तिथं बसून नाही दिसत, कोपऱ्यावर बसून कोपऱ्यावर बसून नाही दिसत. राजू राऊतचे, हा राजू राऊतचं काही निरोप आहे का. हा मग आहे ना, म्हणजे राजू राऊतचं कसं झालं, उखडेची दाईना 12 वर्षांनी फिटती, तशी याची फिटली. त्या तई का त्या या ठिकाणी कृषी खात्यात नोकरीला लागल्या. मग कृषी खात्यात नोकरीला लागल्या, मग त्या आता ड्युटीवर जात्या. मग हे कधी मध्ये त्यांना सोडवायला जात्या, मग हे त्यांना साहेब म्हणत्या, साहेब म्हणत्या. आणि आता साहेबाची जर परिस्थिती पाहिली तर हा घरी भांडे घासितो, धुणं धुतो, पण लोक याला बाहेर साहेब म्हणते. असं योगेश बोडरे सकार नानाचे चिरंजीव, हा सकार नानाचे चिरंजीव योगेश भाऊ बोडरे. आधी योगेश भाऊ बोडरेचं कसं आहे माहिती का, जर यानं पाहिलं ना कोणाच्या घरी कार्यक्रम आहे आणि तो माणूस जर आला ना, ते योगेश भाऊ म्हणतो घ्या वाढायला पटापट, घ्या वाढायला पटापट, घ्या वाढायला पटापट. तो माणूस गेला का म्हणतो नाही नाही झाला आता, नाही नाही झाला आता. तर त्यांना म्हणा भाऊ सकारी नानावानी वागा, असं नाक करू म्हणा, सकारी नानानं लई कष्ट करेल लोकांसाठी. बर ते सुदाम मामाचं काय निरोप आहे का. आता सुदाम मामा कापड दुकान वाले, जर गल्लीन चाललं ना तर सुदाम मामा कसे म्हणते माहिती का, निक्कम सर डॉक्टर साहेब चहा प्यायला या. बर असं म्हणजे आवाज दिला का मग आपण जायचं बा. काय मग सुदाम मामा काय चाललं, काय नाही बरं आहे आता. मग मामाच खाली बसणार, काय चाललं बा, काय नाही बरं आहे. मग चहा घ्याशाल का, पहिल्यांदा हळू आवाज, हा पहिल्यांदा हळू आवाजात विचारतील. परत थोड्या वेळानं काय होतं, चहा घ्याशाल का, असं थोड्या हळू आवाजात परत विचारित्या. मग परत म्हणत्या चहा घ्याशाल का, मग रस सांगू बाळू काकाचा. बरं अशा आवाजाची विचारित्या, कोणालाच ऐकू येत नाही अशा आवाजात विचारित. त्यांना म्हणा असं विचारणं सोडून द्या म्हणा, डायरेक्ट चहा ठेवायला सांगत जा म्हणा, नुसतं म्हणत जाऊ नका. संदेश शिंदे, संदेश शिंदे वा वा वा, काय माणूस. काय झालं माहिती का, हे तमाशा आल्यापासून पंचमीचा ते रेतीवाला ना, आता हे संदेश शिंदे अमोल शिंदे का दोघं साख्खे भाऊ. पण जर कधी इकडं जर गाणं लागलं ना, रेतीवाला नवरा पाहिजे, हे दोघं म्हणते आम्ही वाहिली, पण रेतीवाला नवरा लागला का दोघ जण एकमेकाशी भांडा द्या. असं मग त्यांना म्हणा असं करू नये म्हणा. आता विठोबा शिंदे, हा त्यांचे चिरंजीव बापू शिंदे. बापू शिंदे गावचे माझे चेअरमन बापू शिंदे, हे म्हणत्या मला 100 एकर जमीन. किती 100 एकर. त्यांना म्हणा भाऊ 4 भाऊ आहे, झाली 25 एकर. जरी 100 एकर असले म्हणा भाऊ, तो त्या देवड्या मामापासूनच तंबाखू चोरून खातो. अरे अरे अरे, मग दर पैसा याच्यावर खर्च कर म्हणा. बर असं. बरं ते आपले साहेबराव अण्णा त्यांच्यासाठी आहे काही निरोप. हा साहेबराव अण्णा, आता त्यांचं कसं आहे माहिती का, पहिल्या दिवशी नारद घेतला साहेबराव अण्णा. हा आणि ते काय म्हणे माहिती का, आता भावा लागत म्हणे हे बाया नाचा द्या का. त्या म्हणत्या म्हणे आता पंचमी आपण कायसाठी साजरी केली, पौष येण्यासाठी. बरोबर. माझा त्या बाया असं असं करत्या म्हणे. त्यांना म्हणा असं असं करा, पण त्यांना म्हणा असं नाही करू, ते तुम्ही 2 ना आपलं 4 ना घेत्या 2 ना देत्या का, तो धंदा बंद करा म्हणा आता. बरोबर. आता ते सीताराम भाऊ त्यांचे वडील विठ्ठल रावे भेटले होते. हा भेटले होते. आता त्यांचं कसं झालं माहिती की, सीताराम भाऊ आहे का
यांचे वडील विठ्ठल जाधव, बरोबर यांना म्हणते लोक सावरगावचा पाहुणा, सावरगावचे पाहुणे सावरगावचा पाहुणा. बरोबर आता त्याच्यानंतर कोण आलं, सीताराम भाऊ, त्यांना बी म्हणते काय लोक सीताराम पाहुणा. हा. आता त्याच्यानंतर पोराची बी सासूरवाडी कुठली गावातली. वाकल्याची, बरोबर. मग त्यांना बी लोक काय म्हणत्या, ज्ञानेश्वर पाहुणा हा ज्ञानेश्वर पाहुणा. बरं. अरे त्यांना लोकायला म्हणा जरा सुधरा, अख्ख निम्म वाकलं लिहित आणलं, अख्ख वावर, बरोबर आहे का हा. नाही, निम्म वाकल्याच्या जमिनी नावावर केल्या म्हणा, बरोबर आपण पाहुणे झालो म्हणा आणि ते स्थायिक झाले म्हणा. अच्छा. आता याच्या पुढे पाहुणा नका म्हणा. बर 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 सांगू ना. आता रामअण्णा शिंदे आहे का, हा हा आमचे जीवलग मित्र. बरोबर बरं काय झालं माहिती का, जसा तमाशा आला का तशी हे दोघं घरी म्हणत्या, आणि तर राणीला बट्ट्या खायला यायचंय, आणि तर राणीला बट्ट्या खायला यायचंय. मग आता या दोघांनी काय केलं माहिती का, हा, हा. घरी विचारलं. मग या दोघांच्या घरचे काय म्हणे माहिती का, हे आणि तर राणीला बट्ट्या खायच्या आहे ना, हा. त्यापेक्षा असं करा म्हणे, दोघा जणच आणि तर राणी संघ जा म्हणे. हा मग आता या दोघायला वाटलं घरच्यानं ऑफर दिली काय, पण ऑफर बिफर काही नव्हती, घरचे आडवे बोलले. हा. पण या दोघांना एवढं समजत नाही. मग हे दोघं विचारायला गेले आणि तर राणीला, आहे का 2 जागा, आहे का 2 जागा, रिकाम्या. हा रिकाम्या 2 जागा आहे का. मग आता आणि तर राणी म्हणे, भाऊ तुम्ही आल्यापासून पहा द्या, आम्ही 30 भाकरी मंगल मावशीला करायला लावले म्हणे, बरोबर 35 लोकांसाठी 30 भाकरी. बर आणि जर तुम्ही दोघं संघ आले म्हणे, तुम्हाला दोघायलाच 35 लागतील म्हणे भाऊ. हा 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 त्याच्यामुळे त्यांना म्हणा, दोघ जण गावातच राहा, गावच पडेल म्हणा. हा 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 बर 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 विजू वडरे हा इजूभाऊचं कसं त्यांचं झालं आहे माहिती की का? निरोप? हा त्यांचं आहे ना. पहिल्या दिवशी ते स्टेजवर आले इजूभाऊ वडरे, हा पहिल्या दिवशी स्टेजवर आले आणि असा घुरट वास यायला लागला विजू भाऊचा विजूभाऊचा. अरे बापरे मग ते म्हणे आता आपल्या संगत्या बाया बोलल्या नाही म्हणे, हा. मग आपल्याला काहीतरी करावं लागत म्हणे. तमाशातला मग कलावंत बाहेर बोलला नाही हा हा. घरी गेले हा आणि लगेच त्या ठिकाणी दाढी काढून टाकली. विजू भाऊ ना विजूभाऊन दाढी काढून टाकली पाया बोलण्यासाठी हा, पाया बोलण्यासाठी. बापरे बाप. असं त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी आले बर आणि तरी बाया बोला ना, एक बी बाई म्हणा ना तरी ये वर स्टेजवर, हा. कोणतीच बाई बोला ना बरोबर. तमाशातली. मग यायनं काय केलं माहिती का, मिशा काढून टाकल्या, मिशा काढून टाकली मिशा काढून टाकल्या. अरे, अरे. आणि मग त्या दिवशी थोड्याफार बाया बोलायला लागल्या. हा, हा. आणि लोकांना काय म्हणते माहिती का, हा. घरी पोरा संघ पैंज लावली ती, घरी पोरा संघ पैंज लावली ती, पैंज बिंज काही नाही म्हणा भाऊ, वास येत होता म्हणून तस केला. असं आहे का बर असं. बर 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 मग आता यांचं कसं आहे माहिती का, आता हे गावच्या बाबतीत याने एक संदेश आणले. हा हे कसं होतं माहिती का, आता यांचं असं कायम म्हणणं राहतं, वाकला गावात निक्कम सरची लिंबाखाली खाट, बर निक्कम सरची लिंबाखाली खाट, वाकल्यात भजनाला 7, हा कीर्तनाला 8, बर कीर्तनाला 8 8 आणि पंक्तीला 1760. आणि हे जर आंदोलन आणि उपोषणाला बसले तर यांच्या संघ हाटेसिंग जाट. बर असं झालं म्हणा यांचं. अरे. आता हे दोघं कसे करी, त्या एक जण वाकला विकास मंचावर व्हॉट्सअपला मेसेज टाकितो आणि गाव सुधारायला पाहतो, आणि एक आहे असे निवेदन देतो, असे निवेदन देतो, 2-4 पोतडे भरले पण काम होईना म्हणा. म्हणून दोघं जण काय झालं माहिती का, त्या तिथं उपोषणाला बसले दोघं जण. बर 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 मग एक दिवस ते चांदेश्वरी धरण वाहण्यासाठी हा. दोघं जण तिथं काय झालं भाऊ, ते उपोषणाला बसले. मग एक दिवस आता कोण नाही, दुसऱ्या दिवशी कोण येईल बुवा, मग हे बसले असे. मग त्याच्यानंतर काय झालं माहिती का, हे दोघं असे उपोषणाला बसले. मग त्याच्यानंतर रात्री आता निक्कम सरभर मळायचे, दोघंच राहायचे, बरोबर चांदेश्वरी झालं, चांदेश्वरी झालं. मग असे दोघं रात्रीचे झोपीला गेले. आणि त्याच्यानंतर काय झालं, दोघे झोपेला असताना निक्कम सरभर मळत होते आणि एक काळं कुत्र आलं, बर 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 काळं कुत्र आलं. त्याच्यानंतर त्या कुत्र्यानं काय केली, निक्कम सरच्या अंगावर लगे केली. अरे अरे हा मग हे काय म्हणते माहिती का, तात्या 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 म्हणे आंदोलन यशस्वी झालं, हा आंदोलन यशस्वी झालं, चांदेश्वरीचं पाणी आलं. आलं हा लगेच बर. आलं. अंगावर पाणी तात्या म्हणे येडमट झाले म्हणे तुम्ही, हा. भाऊ मी मगाशी जागा होतो, कुत्र मुतून गेलं म्हणे तुमच्यावर. असं असं म्हणजे अशा दोघांची परिस्थिती. अच्छा असं मग आता कशी का होईना, आता हे जे बाकीचे हे आहे का, आता प्रत्येकासाठी हे आणि तर राणीचे गाणे वाजले का, हा. आता ते ड्रायव्हरला थोडा जीव लाव, बरोबर ड्रायव्हरला तू थोडा जीव लाव. मग तिकडून आहे ना त्या ठिकाणी तो नवनाथ भाऊ सोनवणे पळत येतो लगेच, नायाचा हा नायाचा, हा. ड्रायव्हरला तू थोडा जीव लाव. हा. आणि ते अजून एक आहे का, मग असं ते रेतीवाला आला का, मग तो संदेश शिंदे आणि अमोल शिंदे पळत येते. बर बर असं तर मग आता हे निरोप आहे म्हणा. तर आता जस काय नाराज बिरदार सगळ्या म्हणा समजून आता आजच्या दिवस बर बर नारायण
नारायण नारायण. ओके, धन्यवाद महाराज.